वाराणसीमधील ऐतिहासिक मणिकर्णिका घाट जमीनदोस्त करण्यात आलाय की काय असा दावा आता होतोय। कारण काही विकास कामांसाठी या घाटावरच्या अनेक वास्तूंचं पाडकाम केलं गेल्याचे काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा दावा होतोय। आणि याच व्हायरल व्हिडिओजच्या मुद्द्यावरनं आता काँग्रेसकडनं केंद्र सरकारवर आणि उत्तर प्रदेश सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत। या पाडकामादरम्यान अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आलाय। मात्र पुतळ्याच्या विटंबनेचे जे व्हिडिओज किंवा फोटोज सध्या व्हायरल झालेत ते AI जनरेटेड असल्याचा उत्तर प्रदेश सरकारकडून आता दावा करण्यात आलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संदर्भातलं उत्तर दिलेलं आहे। मणिकर्णिका घाटाचा मुद्दा खूप मोठा आहे, त्या महाराष्ट्राच्या आहेत आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचला आहे, महाराष्ट्राची अस्मिता पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला आहे। आणि एखादा माणूस अहिल्याबाईंनी बांधलेलं असं कसं करू शकतो? तिथे काही डेव्हलपमेंटच्या स्थितीत इतरही अनेक पर्याय होते, तिथे हे जसेच्या तसे ठेवून किंवा यात दुरुस्ती करूनही तो घाट चांगला बांधता आला असता। मात्र अहिल्याबाईंचं नाव पुसायचं आहे म्हणून गजनीच्या स्वरूपामध्ये मोदीजी तिथे गेले, ही महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच आहे। कांग्रेस के द्वारा जो दुष्प्रचार किया जा रहा है वह यही वीडियो बना करके, जो अपने आप में एक अपराध है, गुमराह करने का प्रयास हो रहा है। सनातन धर्मावलंबियों की धार्मिक भावनाओं के साथ खिलवाड़ हो रहा है। इनके द्वारा AI जनरेटेड वीडियो बना करके मंदिर को तोड़ने का दुष्प्रचार फैलाया जा रहा है, जबकि हर व्यक्ति जानता है कि मणिकर्णिका में जो मंदिर हैं वे वहां पर वैसे मौजूद हैं, वे सभी इस प्रोजेक्ट के संरक्षण के पार्ट बनेंगे, क्योंकि घाट इसके बाद बनने हैं। हिंगोलीमध्ये जिल्हा परिषदेसाठी ठाकरे सेनेची आता जोरदार तयारी सुरू झालेली आहे। हिंगोली जिल्हा परिषदेवर ठाकरे सेनेचा भगवा फडकणार असा दावा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेला आहे। या संदर्भात आष्टीकर यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी संवाद साधलाय, पाहूया। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्घाटन केलेलं आहे, जागा म्हणजे क्रिकेटचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता जिल्हा परिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांनी येऊन ठेपली, दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार अशी माहिती। कशी तयारी चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये? चांगल्या प्रकारे चालू आहे तयारी, आणि शिवसैनिक हा हमेशा तयारच असतो। आम्ही कोणतीही निवडणूक असली तरी अशी काही वेगळी तयारी करायची गरज नसते। सगळे शिवसैनिक प्रत्येक वेळेस आम्ही कोणत्याही निवडणुकीला समोर जायला तयार असतो। आता निवडणुका कशा झाल्या हे तुम्हाला माहिती आहे, पण तरी आमचे जे शिवसैनिक आहेत ते तग धरून आहेत आणि अतिशय खूप मेहनत करत आहेत। काही जागी यश आला असेल, काही जागी पराजय झाला असेल, पण पराजय होण्याच्या मागचं कारण सत्ता आणि सत्तेतून पैसा मोठ्या प्रमाणामध्ये आता आजकाल हे निवडणुका पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आमच्याकडे सर्व कष्ट करणारे, ग्राउंडवर राहणारे आणि लोकाभिमुख काम करणारे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे आता बऱ्याच जागी आर्थिक व्यवहार व्हायला लागल्यामुळं जरा हे परिणाम दिसत असतील, पण तरी मेहनतीला किंवा लोकांच्या कामी पडणारे जर कोणी जर असतील तर ते शिवसैनिक असतात। ते वरच्या स्तरावरचा विषय आहे, ते आपल्याला इथं हिंगोलीत बसून मी त्याच्यावर भाष्य करणं जरा कठीण आहे। पण खूप चांगल्या पद्धतीने लढत झाली, खूप मेहनतही लोकांनी केली। एवढ्या मोठ्या पैशाच्या महापुरामध्ये आमची माणसं एवढे निवडून आली, हे पण खूप मोठी गोष्ट आहे। काय त्यांची आता त्यांना माहीत काय कशामुळे त्यांनी माणसं एकत्रित करून ठेवलेत। कदाचित त्यांना त्यांच्यावर भरोसा नसेल असं असू शकते, किंवा मग त्यांचा आपसातला वाद असू शकतो। काय आता इथं बसून बोलणं ठीक नाही आहे। शिवसेनेचा महापौर का उद्धव ठाकरे ते काय त्याची इच्छा, काही जरी झालं, कितीही कोणी विरोधकांनी जरी काही जरी झालं तरी जिल्हा परिषदेवर शिवसेना 100% आमचा झेंडा फडकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।